मी नाही म्हणत MBBS डेंटलपेक्षा BAMS तर तरी सांगितलं होतं. ठीक आहे. तर आपली सगळी ही धावपळ चालू आहे. आपली ही सगळी जी धावपळ चालू आहे, ठीक आहे, तुम्हाला नाही सांगता आलं पण कागद झाली आपली धावपळ ही सगळी, पण आपली धावपळ ही सगळी चालू आहे. हे माझ्या लेक्चरचे ऑब्जेक्टिव्ह आहे, पण एवढे मी तुम्हाला सांगणार नाही कारण एवढा वेळ नाही आपल्याकडे. महत्त्वाचं बोलते. आपल्या सगळ्यांची ही धावपळ आहे. ही धावपळ फक्त आपण आणि त्याच्यामध्ये वाघूळ सुद्धा म्हणतात. काय म्हणतात की सुखार्था सर्व भूताना तथा सर्व प्रवृत्ते. आपल्या सर्वांची धावपळ आहे ही सुख प्राप्त करण्यासाठी आहे. ठीक आहे. तुम्ही BAMS करून काय होणार आहे? डॉक्टर होणार आहात. समाजामध्ये मान सन्मान भेटणार आहे, प्लस अर्थही भेटणार आहे. तिथं सेन्स ऑफ म्हणायचे मला मनी. ठीक आहे. आपल्या सगळ्यांचं ते एक कुठेतरी उद्दिष्ट असतं ना की आपल्याला सुख पाहिजे म्हणून आपण जे काही करतोय ते सुखासाठी करतोय. करताय का? त्याच्याशी ॲग्री आहात का तुम्ही? जे काही करतोय आपण ते सुख भेटण्यासाठी करतोय. ठीक आहे. कारण हे सुखाची मागणी कशी चेंज होतात ते मला तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. समजा एखादा माणूस आहे, त्याचं अगोदर भाड्याचं घर आहे. हां, बघा मी काय सांगते लक्ष द्यायचं. त्याचं अगोदर भाड्याचं घर आहे, त्याला काय वाटतं की माझा 1 BHK फ्लॅट तरी झाला वाटतं ना. दुसरा माणूस आहे, त्याच्याकडे साधी सायकल आहे, त्याला काय वाटतं माझ्याकडे 2 व्हीलर आली पाहिजे, म्हणजे तिथे सेन्स ऑफ गाडी आली पाहिजे, वेहिकल आलं पाहिजे. त्याच्यानंतर तो 1 BHK घेतो, हा दुसरा माणूस 1 BHK घेतो, हा पण गाडी घेतो. मग त्याचं तिथे संपतं का? नंतर 2 BHK, 1 BHK नंतर 2 BHK, गाडीनंतर मग असं वाटतं मुलं बाळांच्या हलवत आहे, 4 व्हीलर तरी घेतो वाटतं ना. म्हणजे ही गरज संपते का आपली? नाही संपत. मग काय सुख तर जेव्हा पहिले त्याला जेव्हा घर घेतलं 1 BHK तेव्हा सुख भेटलं होतं. इकडे सायकलवरून जेव्हा वेहिकलवर शिफ्ट झाला गाडीवर तेव्हा सुख भेटलं होतं. तर मग त्या गाडीचं सुख थोडं दिवसात नाहीच झालं ना. मग सुख हे असं बाहेर आहे का काही? तुम्हाला काय वाटतं सुख बाहेर आहे का? तर ते सुख जे आहे ना आपण इतरांच्या वस्तूंमध्ये शोधतोय ते सुख आपल्या स्वतःमध्येच आहे. फक्त आपलं तिकडे लक्ष नाही. फक्त आपलं तिकडे काय लक्ष नाही. आणि हे वाघोटाने सुद्धा आपल्याला सांगून दिलेलं आहे. आणि तुम्हाला ह्या जर तुम्ही सेकंड इयर BAMS आहात, तुम्ही जसे इनोसंटचे घरी बसलेले आहात तसे मी माझ्या UG मध्ये बसलेले होते. आणि आपल्याला ह्या काळात वेळात काहीच कळत नाही. पण मला जे तुम्हाला सांगायचं आहे हा जर मेसेज तुमच्यापर्यंत गेला आणि तुम्ही त्या नजरेने तुमचं आयुष्य पुढचं बघितलं तर ह्या लेक्चर नंतर जे चेंजेस तुमच्यात होतील त्यातच मी सर्व काही ठेवलं. ठीक आहे. मला एवढं सांगायचं आहे. आता आपल्याकडे जस्ट नुकतीच एक खूप वाईट गोष्ट झालेली आहे दादा पवार त्यांची. ठीक आहे. कितीही आपण धावपळ केली, काही केलं तर एक शेवटच्या गोष्टी आपण सगळा पूर्ण विराम लागतो ना. आपण म्हणताना पण म्हणतो की खूप कष्ट करायचं आम्हाला पण झालं स्वतःच्या तब्येतीकडे पण लक्ष देत आले आणि मग काही मृत्यूचं बरोबर आल्यावर ते सगळं स्टॉप होऊन जातं. मनुष्य हा एकमेव जन्म असा आहे का आपल्याला चान्स आहे मोक्षापर्यंत जायला. मोक्ष म्हणजे काय? मोक्ष म्हणजे थेरॉटिकल आन्सर सांगा तुम्ही मला. तुम्ही थेरॉटिकल सांगाय मला माहिती आहे. काय थेरॉटिकल काय? मोक्ष म्हणजे काय? फर्स्ट इयरला तुम्ही शिकले आहात. जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्या, जन्म आणि मृत्यूचं हे जे चक्र आहे त्याच्यामधून मुक्त होणं म्हणजे मोक्ष आहे. मोक्ष फक्त आपल्याला मनुष्य जन्मातच भेटू शकतो. ठीक आहे. आणि तुम्ही सगळे फॉर्च्युनेट आहात की तुम्ही आयुर्वेदाला ॲडमिशन घेतलेली आहे. ठीक आहे. म्हणजे ह्या आयुर्वेदाचं कारण की का आपण फॉर्च्युनेट आहात? कारण की याचा आयुर्वेदाचा अभ्यास करता करता तुम्हाला मोक्ष प्राप्त होऊ शकते. हो, कारण की तुमचा सेकंड इयरचा जो सब्जेक्ट आहे कुठला? योगा. योगाचं तर तुम्हाला माहिती आहे तुमची सेकंड टर्म चालू आहे. अष्टांगी सांगा बरं. तुमचं प्रत्येक कार्य करताना योग दिसला पाहिजे. आता ह्या स्लाइडवर मला तुम्हाला एकच सांगायचंय, बाहेरच्या वस्तूमध्ये आपलं सुख नाही, आपलं सुख कुठे आहे? आपल्या स्वतःमध्ये
आपल्याला मित्रमैत्रिणींचे मित्रांचे भांडणं होतात, वाईट वाटतं, फ्रस्ट्रेशन येतं. आता पुढे जाऊन मुलं तर काही गोष्टी वेगळ्या करतात, ठीक आहे. त्याचं काही न करता पण हा विचार केला पाहिजे का दुसऱ्या गोष्टीवर आपलं सुख अवलंबून नाहीये. ती काय वागते, तो काय वागतोय त्याच्यावर तुम्ही तुमचं मनाची सुखदुःख चितेवर नाही ठेवली पाहिजे. तुम्ही कशावर, तुम्ही स्वतः तुमचं कंट्रोल केलं पाहिजे. दुसऱ्यांच्या हातात आपल्या जीवनाची दोरी द्यायची नाही. आपण त्याच्यावर स्वतः कंट्रोल करायचं. काय ठीक आहे. आता हे तुम्हाला सगळ्या थेरोटिकल डेफिनेशन आहे योगाच्या झालेल्या आहेत सगळं तुमच्या चित्तवृत्ती निरोधे आर्यदंडामध्ये आहे. हे रूट्स ऑफ योगा पण झालेले आहे तुमच्या. आता हे फक्त मी तुम्हाला थोडंसं सांगते की योग शास्त्राबद्दल थोडंसं सांगते. योगाच्या 2 परंपरा आहेत, माहिती आहे तुम्हाला कुठल्या आहेत? अच्छा, आपल्या अष्टांग जे आयुर्वेद आहे, अष्टांग आयुर्वेद. आता आपल्याकडे पण 2 परंपरा आहेत. एक काय चिकित्सा प्रधान आहे, एक शल्यतंत्र चिकित्सा प्रधान. ठीक आहे, म्हणजे काय चिकित्सा म्हणजे कुंभलेचरकपालक आणि शल्यतंत्र म्हणजे शुश्रूषपालक. तसं योगाच्या पण 2 परंपरा आहेत. एक वैष्णव परंपरा आणि एक नाथ परंपरा. वैष्णव परंपरा म्हणजे काय? वैष्णव म्हणजे विष्णू भगवान विष्णूपासून जो योग आलेला आहे, म्हणजे त्याच्यात मनाचा जास्त अभ्यास केला जातो. आणि नाथ परंपरा म्हणजे रुद्र जे शिव आहे की त्याचे अधिक प्रवृत्ती आहे आणि त्याच्यामध्ये यम नियम आसन म्हणजे शारीरिक जे सौष्ठव आहे त्याच्यावर भर दिलेला असतो. अशा 2 मुख्य परंपरा आहेत. पतंजली योग दर्शन हा वैष्णव परंपरेमधला ग्रंथ आहे. महत्वाचं वाक्य सांगितलं तुम्हाला जो अष्टांग योग आहे त्याच्यामध्ये पतंजली योग दर्शन हे जे आहे हा वैष्णव परंपरामधला ग्रंथ आहे. आणि आपण जे बाकीचे म्हणतो हठयोग प्रदीपिका वगैरे हे सगळे कुठले नाथ. ठीक आहे, आपल्याला माहिती कानिकनाथ, गोरक्षनाथ, आपण त्याला कल्पनी योगी पण म्हणतो, त्यांच्या कानामध्ये बाळी घातलेली असते. ठीक आहे, म्हणजे ते संसारात राहून योगाच्या मार्गाने जातात. हां, बरं, अजून एक गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला म्हणजे तुमच्या वयामध्ये तुम्हाला समजून असं वाटू शकतं की योग म्हणजे सगळं घरदार संसार सोडून द्यायचा योग करायचा का? काय वाटतं? जस्ट माझ्याशी बोलत तुम्ही आपलं इंटरॅक्शन आहे, काय वाटतं बेटा तुला योग म्हणजे? हो, पण मग घरदार सोडून द्यायचं. माझ्याकडे एक क्लायंट आहे म्हणजे योगाची, ती मला सांगते का मला खूप सकाळी ध्यान करायचं आहे. ठीक आहे, बघा प्रश्न काय, मला खूप सकाळी ध्यान करायचा असतो पण मुलांचे डबे आहे, मुलांचे डबा आहे, मला ध्यानच होत नाही आणि मी खूप फ्रस्ट्रेट होते. याच्यावर तुमचं उत्तर काय? तुम्हाला काय वाटतं? प्रश्न काय वाटतं तुला? तिने काय विचार केला पाहिजे की तिचं बरोबर आहे का? नाही आहे बरोबर. हे बघा, योग म्हणजे काही वेगळं करायचं नाही असतं. आपलं जे काम आहे ना, योग आणि कौशल्य कुठे सांगितली डेफिनेशन? भगवद्गीतेमध्ये आहे. आपलं जे काम आहे ते कौशल्याने करणं सुद्धा योग आहे. कर्म आता आपल्या नाशिकचे आहे, जेव्हा मी SMPT कॉलेजला होती 5 वर्ष, तर तिथे आम्हाला जाताना रोज देवाडी गावातून देवाडी कॅम्प जावं लागेल, व्यक्तिवाला एरिया, त्याच्यामध्ये लिहिलं होतं कर्म ही धर्म ही. म्हणजे कर्मयोग सुद्धा हा एक पाठ आहे. आपलं जे काम आहे ते सुद्धा व्यवस्थित करणं हा सुद्धा योगाचा एक प्रकार आहे. आणि आपल्या आयुर्वेदात 4 पुरुषार्थ सांगितले, कुठले? मोक्षापर्यंत जायचंय, तुम्ही 3 धावू शकत नाही, या सगळ्यांमधूनच मोक्षात जायचंय. म्हणजे जी आपली मनाची समजूत असते किंवा इतरांच्या योग म्हटलं का बार ते काही असं काही नाही. तुमचं संसारात सुद्धा तुम्ही योग करू शकता. ठीक आहे, 2 परंपरा काय आल्या? आता हे महत्वाचं आहे किंवा तुम्हाला एक ठेवला प्रश्न पडेल. मागच्या वेळेस तुम्हाला पेपर फर्स्ट मध्ये हे होतं की सप्तांग योग कोणी सांगितलं MCQ मध्ये, म्हणजे तुमच्या सिनियर्स होते. हे बघा, हठयोग प्रदीपिका आहे ना, त्याच्यामध्ये चतुरंग अंगाचा योग सांगितलेला आहे. तर हे काय भांडवल हे कळते तुम्हाला? मी सांगते. हे बघा, अष्टांग योग कोणी सांगितला? त्यांनी योगाचे 8 अंग सांगितले. किती सांगितले? 8 अंग. पण त्यांचे पण मतांतर आहे, जसे आपल्या आयुर्वेदात मतांतर आहेत ना तसे. तर हठयोग प्रदीपिका जी स्वामी स्वात्माराम यांनी लिहिलेली आहे, त्याच्यामध्ये योग फक्त 4 अंगाचा सांगितलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर गेरंड संहितामध्ये सप्तांग योग सांगितला आहे, म्हणजे योगाची 7 अंग सांगितलेली आहे. ठीक आहे, पतंजली योग दर्शनामध्ये अष्टांग योग सांगितलेला आहे,
चांडिल्यमध्ये अष्टांग सांगितलं आहे, ध्यानबिंदूमध्ये षडंग सांगितलं आहे आणि गोरक्ष संहितेमध्ये पण षडंग सांगितलं आहे. आता एक सोपे सांगते तुम्हाला. हे जे षडंग आहे ना, त्या षडंगमध्ये फक्त यम नियमने काढून टाकायचे. उरलेला जो आहे असं प्राणायाम ध्यानाचा सहा सांगितलेले आहे. ठीक आहे. सप्तांग योग वेगळा आहे, तुम्हाला अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. सप्तांग काय ते बघून घे, त्याच्यामध्ये कुठलं नाही आहे ते पण बघून घ्यायचं. कुठलं काय नाही हा सगळ्यांना माहिती आहे. आता एकदम यम माहिती तुम्हाला, यम नियम. आता मी बेसिक सांगतो तुम्हाला. यम 5 आहे, नियम 5 आहे, त्याच्यानंतर हटियोग 10 सांगितले, तरी सगळं तुम्हाला माहिती. बेसिक असं सांगते की यम नियम का बदलायचे. हे बघा, तुमची खरी अभ्यासाला सुरुवात योगाची ही होती ध्यान समाधी. हे अंतरंग योग सांगितलेले आहे. पण तुम्हाला समजायचं की बिल्डिंग बनवायची, तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक स्ट्रॉंग व्हायचे. यम आहे ना, हे स्ट्रॉंग पायासारखे आहे. म्हणजे हा तुमचा आध्यात्मिक बिल्डिंगचा पाया आहे. म्हणजे पाया जर स्ट्रॉंग नसेल तर ती बिल्डिंग लगेच कोसळू शकते भूकंप आल्यावर. जसे यम नियम हे आपल्या आध्यात्मिक बिल्डिंगचे काय असतात, पाया असतो. दुसरं हे अष्टांग आहे. सगळ्या अष्टांगामध्ये आपल्याला मन शांतच करायचं आहे. तर तुम्हाला कधी असा विचार केला आहे की अष्टांग यम नियमाने कसं काय मन शांत होईल. तुमच्या मनात आलाय का प्रश्न कधी. यम माहिती तुम्हाला 5 नियम माहिती, पण ह्या यम नियम पालन केल्याने सुद्धा आपलं मन जे आहे ते शांत होतं. पण आसनाने जेवढं लवकर होतं, प्राणायामाने जेवढं लवकर होतं तेवढं लवकर याने होत नाही. पण याचं सगळा हा अष्टांग योग जो आहे ना, सगळा मन शांत करायसाठी सांगितलेला आहे. पहिले 4 अनुभव यम नियम आसन आणि प्राणायाम हे आपलं मन शांत करण्यासाठी आहे. आणि नंतरचे 4 म्हणजे प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हे आपलं जे शांत झालेलं मन आहे त्याला कल्चर्ड करण्यासाठी सांगितलेलं आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. तर यम नियम आपले फाउंडेशन आहे आपल्या आध्यात्मिक बिल्डिंगचे, ते जे आपले मजबूतच पाहिजे. ठीक आहे. बाकी त्याच्यात थेरॉटिकल जात नाही, फक्त मेन कन्सेप्ट तुम्हाला सांगते मी. आता आसन हे प्रकार आसनाचे वगैरे हे तुम्हाला मॅडम घेतील, घेतलं नसेल तर. आता आसनाचा एक फायदा आहे, तर तो द्वंद्व अभिहार. द्वंद्व म्हणजे काय, पेअर ऑफ ऑपोजिट. ठीक आहे. तर याचा कसा फायदा होता असा आसनाचा, हा एकदम छोटा श्लोक सांगितलेला म्हणजे योगदर्शनामध्ये. ठीक आहे. तर तुम्हाला काय वाटतं, कसं द्वंद्वाचा अभिहार कसं ठेवला असेल हे खूप महत्वाचं आहे, हे तुम्हाला सांगते. हे बघा, आपल्याकडे 2 प्रकारचे लोक असतात, 3 प्रकारचे लोक असतात. एक हायपोटोनिक, एक हायपरटोनिक आणि एक आयसोटोनिक. ठीक आहे. काय तुम्हाला माहिती का, हायपरटोनिक म्हणजे काही लोक जे असतात ना ते गरजेपेक्षा जास्त चपळ असतात, त्यांना कुठलंही काम करण्यासाठी जास्त एनर्जी लागते. हायपोटोनिक लोक असतात थोडेसे लेझी असतात, त्यांनाही कुठलंही काम करायला जास्तच एनर्जी लागते. म्हणजे हायपर आणि हायपोटोनिक आणि हायपरटोनिक लोकांना आहे ना, मी जर 4 मजले चढायला लावले तर त्यांना खूप एनर्जी लागेल ॲज कम्पेअर टू आयसोटोनिक. जो आयसोटोनिक माणसाला जी एनर्जी लागते ती कमी एनर्जी लागते. तर हा हायपोटोनिक आणि हायपरटोनिक हे आपण चेंज करू शकतो मसल्सचे. ज्या लोकांना जे हायपरटोनिक माणसं असतात त्यांना पाठीमागे वाकायचे जास्त जमते इझिली. त्यांना पाठीमागे वाकायच्या जास्त आपण सांगितले तर त्यांचा मसल चेंज व्हायला मदत होते. आणि जे हायपोटोनिक असतात त्यांना पुढे वाकायचे असं जमत नाही. तर त्याच्यामुळे त्यांना जे आपण ती असं सांगितलं त्यांच्या मसलमधला टोन म्हणजे मसलमधला नैसर्गिक ताण तो आयसोटोनिक व्हायचा, आयसोटोनिक होण्याकडे टेंड होतात. म्हणून कुठलंही काम करण्यासाठी त्यांना एनर्जी कमी लागते. जर एनर्जी कमी लागली तर ती आपली एनर्जी सेव्ह होते. आपण काही असे लोक असतात बघा, खूप काम करतात पण त्यांचं जेवण हसू असतं, चार्जिंग असतात, एनफर्स्टिंग असतात. नेहमी आपण घरी हिला जमत दिल्या आहे काही तिचं हसून काही जातच नाही. आणि काही लोक असे असतात की थोडे काम केलं त्यांचं मी खूप केलं असं असतं ना, तर त्या माणसाचा दोष नाही आहे, हा त्याचा एनर्जी रिक्वायरमेंटचा दोष आहे. मग अशा वेळेस आपण आसन करून त्याचा मसल टोन जो आहे तो आयसोटोनिक करू शकतो. ठीक आहे. आपल्याकडे ओपरेट बसताना पण खूप लोक असे येतात, त्यांना आपण सांगू शकतो. मग काय करायचं, रोज थोडासा योगा अभ्यास करायचा एक तासाचा. त्याच्यामध्ये फॉरवर्ड बेंडिंग, बॅकवर्ड बेंडिंग, लॅटरल बेंडिंगचे आपण आसन केलेले आहेत. तुम्ही आता सुरुवात करा या लेक्चरमध्ये. ठीक आहे.
आपल्याला दिनचर्या सांगितलेली आहे, दिनचर्या सांगितलेली आहे, हे लोकांना जे बाहेर सांगण्यासाठी अगोदर स्वतः त्याचं पालन करतात. ठीक आहे, म्हणजे काय त्याच्यातले कॉन्सिक्वेन्सेस आहे तुम्हाला पण कळलं. त्याच्यानंतर प्राणायाम. आता प्राणायामाची डेफिनेशन काय? श्वास प्रश्वास गती विच्छेद प्राणायाम, म्हणजे श्वासाची गतीचा जो विच्छेद केला तर त्याला प्राणायाम म्हणतात. ठीक आहे, आता मी खूप फास्ट बोलते, माझ्या स्वतःच्या गतीचा विच्छेद होतोय का? होतोय. मला राग आला, गतीचा विच्छेद झाला, मग हा प्राणायाम आहे का? इथं हा शब्द सांगितलेला आहे, दीर्घ सूक्ष्म. म्हणजे प्राणायाम जो करणार आहे आपण विच्छेद तो कसा पाहिजे? दीर्घ आणि सूक्ष्म. ह्या शब्दामध्ये सगळे कॅरेक्टरिस्टिक येतात. तो स्लो पाहिजे, तो रिदमिक पाहिजे, फुल कॅपॅसिटी पाहिजे आणि विथ अवेअरनेस पाहिजे. आपण आपला श्वास विथ अवेअरनेस घेत नाही आणि आपला लंग्स जो आहे तो जर आपण असा उभा करून ठेवला तर ते इतकं पोट जे आहे पूर्ण भरत इतका मोठा आपला लंग्स आहे. तेवढ्या कॅपॅसिटीने आपण श्वास घेतो का? किंवा तेवढी हवा आत घेतो का? नाही घेतो. ह्या 4 गोष्टी त्या प्राणायामामध्ये आवश्यक आहेत. ठीक आहे, महत्त्वाचं सांगितलं तुम्हाला, टेक्निक सांगितलं आहे. हे सगळं मॅडम घेतील तुमचं हे सगळं थेरॉटिकल सगळं बुक्समध्ये आहे, जे की मला असं वाटतं की एक्स्ट्रा आहे मी ते सांगू शकतो तुम्हाला. येस, समाधान. हे बघ, सगळ्यांच्या बाबतीत असं असतं, बोलता वेगळं, करता वेगळं, मनात विचार वेगळे. ठीक आहे, 3 ठिकाणी आपली एनर्जी लागते. ठीक आहे, समाधीच्या माध्यमातून काय होतं की आपले 3 जे एनर्जी लागते ना वेगवेगळ्या ठिकाणी ती बंद होते आणि आपलं बोलणं, आपलं वागणं आणि आपलं विचार करणं हे सगळं एक येतं. ठीक आहे, आपल्याला जरी असं वाटत असतो का मी खूप हुशार आहे, मी माझ्या मार्गदर्शनाला कळू देत नाही, किंवा मी खूप चाप्टर आहे किंवा कोणताही तेच घेतो मी तुम्हाला जर वाटेल, पण तसं नसतं. प्रत्येक वेगवेगळी गोष्ट करण्यासाठी आपली तितकी एनर्जी खर्च होत असते. जर आपल्याला तितकी आपली एनर्जी खर्च होऊ द्यायची नसेल अननेसेसरी, तर आपलं वागणं, बोलणं आणि चिंतन हे सगळं एक पाहिजे आणि हे आपल्या हातात नसतं. ते समाधीतून आपण सगळं करू शकतो, म्हणजे धारणा समाधी. ठीक आहे, मग तुम्ही हे सांगा, तुम्हाला जर सगळं वेगवेगळ्या दिशेला कोणी खेचत असले तर तुम्ही जागेवरच राहता आणि सगळे जण मिळून तुम्हाला एकच दिशेला खेचताय, तुम्ही थोडंसा तुमची मुवमेंट होईल ना, तसं तिथं होईल. ठीक आहे, एनर्जी टिकवून जाते. शुद्धिक्रिया झाल्यात का? शुद्धिक्रिया ना, ठीक आहे. हां, हा मेसेज होता. आता तुम्हाला सांगितलं की सगळं योगा आहे, प्राणायाम थोडंफार जे काही सांगता तेवढं मला टाईम लिमिटमध्ये. तर योग हा फक्त 1 तास 2 तास करण्याची गोष्ट नाही, ही आपली काय आहे, जीवनशैली आहे. आणि मी तुम्हाला इन्सिस्ट करून सांगेन की रोज स्वतःसाठी तुम्ही सगळे हॉस्पिटल राहता सगळे, ठीक आहे, खूप छान गोष्ट आहे. सकाळी उठायचं, आता तुम्ही 8ला उठत असाल तर 7ला, 7वरून 6ला आणि 6वरून 5ला, 5ला रोज उठलं पाहिजे. वसला उठून तुम्ही 6-6:30 पर्यंत तुमची हे काय योग प्राणायाम करायचा आहे, काय असेल ते तुम्ही ठरवा तुमच्या बॉडीसाठी काय योग्य आहे. तुम्ही स्थूल आहात तर मग डायनॅमिक एक्सरसाइज करायचे, फक्त मन शांत ठेवायचं आहे तर मग ध्यान वगैरे करायचं. ते प्रत्येकाचा साचा वेगळा असतो, त्याच्यानुसार ते असतं. ठरवा आणि तो 1-1.5 तास सकाळचा आत्तापासून तुम्ही स्वतःसाठी दिले, कारण की माझ्याकडे असे खूप सारे उदाहरणं आहे. काम करता करता आमचा अगदी विद्यार्थी होता आहे समितीचा तेजस, तर त्या कोलाक झाला 27 वर्ष वय तिचीचा आणि परत तो उठलाच नाही, मॅसिव्ह अटॅक. ठीक आहे, तर स्वतःच्या सगळ्यात जास्त हेल्थकडे इग्नोरन्स करत असेल तर ते कोण आहे? डॉक्टर स्वतःच. हां, डॉक्टर स्वतःच त्याच्या हेल्थकडे लक्ष देते. त्यांना असं वाटतं आहे सगळं चाललेलं असेल, तर असं नाही. तुम्ही आता 2nd इयरला आहे, तुम्ही आत्तापासूनच तुमच्या स्वतःचं शरीराची काळजी घ्या, हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. हाच माझा टेक होम मेसेज आहे. आणि हो, मी खूप लोकांना किंवा मुलींना मुलांना विचारते तुम्ही योगा करता का? तर हो आम्ही करतो. विचारलं ना काय करतात, तुम्हाला विचारलं असतं मी, माझा विचारत नाही आपल्या वेळेच्या हवा. तर लोक मला सांगतात काही नाही मी असं करते, काही लोक सांगतात मी ध्यान करते मॅडम रोज सकाळी सहज ध्यान करते, ते 3ला 4ला उठून करते. काही सांगतात मॅडम रोज प्राणायाम करतो. तर नुसतं आसनं, प्राणायाम किंवा ध्यान हे म्हणजे योग नाही. योगाची अष्टांग सांगितलेली, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी. ठीक आहे, हे सगळं एकत्रित झालं तेव्हाच म्हणायचं मी योग करते किंवा प्राणायाम हे करते. ठीक आहे, त्याच्यानंतर लाईफस्टाईल झाली पाहिजे. ठीक आहे,
आलेला आहे की जर प्राणायाम करताना चुकीच्या पद्धतीने केला तर तो सगळ्या रोगांना उद्भव करतो, आणि जर योग्य पद्धतीने केला म्हणजे बरोबर पद्धतीने जर प्राणायाम केला तर तो सगळ्या रोगांचं हरण करतो. हा कोट आहे हठयोग प्रतिपिकेमधला की प्राणायामयुक्तेन सर्व रोग क्षय भवे, अयुक्त अभ्यास योगेने सर्व रोग सन्मुख उद्भवे. म्हणजे सगळे रोग उद्भवतात. त्याच्यामुळं जी काही गोष्ट करणार आहात ती प्रॉपर आपल्या व्यवस्थित प्रॉपर मेथडने केली पाहिजे. टीचर्सचा विचार